नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी माणसं अगतिक झालेली बघितली की वाईट पण वाटतं. प्रामुख्याने जी माणसं सतत बड्या बड्या गोष्टी करतात, फुशारक्या मारतात, आणि जेव्हा त्यांना आपणच फोडलेल्या डरकाळ्या भयभीत करायला लागतात, तेव्हा त्यांची दया पण यायला लागते. कधी काळी शिकार करणारा एखादा वाघ असतो, सिंह असतो, तो जेव्हा त्याची शिकार होताना आपल्याला बघायची वेळ येते, तो वाईट पण वाटतं. आणि असे अनेक राजकीय नेते आपल्या आजच्या आयुष्यात आपण बघत असतो. कधी काळी महाराष्ट्रावर आपली हुकूमत गाजवणारे शरद पवार आज ज्या प्रकारे परत आपली ती राजकीय प्रतिष्ठा टिकवण्यासाठी धडपडत आहे, ते बघून आनंद होत नाही मित्रांनो. मी त्यांचा विरोधक आहे, पण मला आनंद होत नाही, वाईट वाटतं. कारण त्यांना आपण कधी बाजूला व्हावं, कधी निवृत्त व्हावं, हेच कळलेलं नाही. मध्यंतरी मला वाटतं विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांनी 2020 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्या सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे त्यांची पाठ शरद पवारांनी थोपटली. योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेतला असं शरद पवार म्हणाले, तेव्हा भिंतीवर डोकं आपटून हसावं की रडावं असं कळत नव्हतं. पण असो, आज ज्या प्रकारे शरद पवार धडपडतात, ते त्यांच्या आमच्यासारख्या कट्टर विरोधकांना सुद्धा बघायला आवडत नाही. तीच गोष्ट उद्धव ठाकरेंची आहे. शिवसेनेचा बाळासाहेबांनंतरचा पक्षप्रमुख किंवा शिवसेनेचा संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांना जी प्रतिष्ठा लाभलेली होती, ती बघता बघता मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरून त्यांनी अशी मातीमोल करून टाकलेली आहे की आज उद्धव ठाकरे ज्या लाचारीने जागा वाटपामध्ये किंवा आपलं नाव उमेदवार म्हणून जाहीर करावं म्हणून धडपडत आहे, ते बघून आनंद होत नाही मित्रांनो. अगदी आनंद होत नाही. हे होणार, मी बोललेलो आहे, वारंवार बोललेलो आहे, पण मी खरं ठरल्याचा सुद्धा मला आनंद होत नाही. विचार करा मित्रांनो, की प्रत्येक गोष्टीत मातोश्रीवर या, मातोश्रीवर या, मातोश्रीवरून काय ते ठरवा. अगदी तुम्हाला आठवतो, सोनू सूद नावाचा एक कलाकार आहे, तो लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांना बस किंवा ट्रेनचं तिकीट देत होता. ते सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत होतं. संजय राऊत ठणाणा करत होते सोनू बद्दल, त्या सोनू सूद बद्दल. कशाला? त्याने काय तुमचं घोडं मारलं होतं का? नाही. पण आमच्या आशीर्वादाशिवाय मुंबईत कोणी कसं काय करू शकतो? अखेर तो सोनू सूद काही कारण नसताना मातोश्रीवर गेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांची पाठ थोपटली. यात कर्तृत्व कोणाचं? पण पोटदुखी कशी असते बघा. पुढे प्रत्येक गोष्ट माझ्या चरणी आले पाहिजेत लोक, हा जो हट्ट आणि अट्टहास उद्धव ठाकरेंचा होता. आणि त्यामुळे अगदी अमित शहा वगैरे मंडळी सुद्धा, भाजपचे अनेक नेते युतीचं जागा वाटप करायला, बोलणी करायला मातोश्रीवर येत होते. काय रुबाब होता. तेच उद्धव ठाकरे आज जेव्हा कुठे जातात, दिल्लीला जातात, इकडे तिकडे जातात, आपलं नाव जाहीर करावं म्हणून रडतात, ते बघताना वाईट वाटतं मित्र, आनंद नाही होत. कारण त्यांनी आपली क्षमता विसरून ज्या फुसरक्या मारल्यात, त्याचा हा परिणाम आहे. सोनू सूद सुद्धा मातोश्रीवर आला पाहिजे, तर मग तुम्ही तिकीट पाहिजे ते मातोश्रीवर येत होते. आज तुम्ही सोनिया गांधींच्या दारी जाताय म्हणून तुमची टिंगल होते. पण हा सोनिया गांधींचा उर्मटपणा म्हणता येणार नाही. तुम्ही आपल्या हव्यासापायी पत्करलेली लाचारी आहे. आणि हे काय एकटे उद्धव ठाकरे तशातला भाग नाही. नितीश कुमार घ्या, दोनदा तीनदा इकडून तिकडे इकडून तिकडे करताना कधी लालूच्या पाया पडले, कधी मोदींच्या पाया पडले. चंद्रबाबू नायडूची वेगळी परिस्थिती नाहीये. तुमची जी क्षमता आहे त्या मर्यादेत तुम्ही राहिलात,
तर तुमची अवहेलना होत नाही, कोणी अवहेलना करू शकत नाही. पण आपली क्षमता विसरून, ताकद विसरून जेव्हा फुशारक्या मारायला लागतात, तेव्हा तुम्ही अपमान होण्याचे आमंत्रण देत असता. आणि सध्या त्याच परिस्थितीतून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जात आहेत. स्वबळावर जो माणूस दोनदा प्रचंड बहुमताने दिल्लीचा मुख्यमंत्री झाला, तो जर आपल्या मर्यादेत राहिला असता तर दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणात एक इतिहास घडवणारा नेता म्हणून ओळखला गेला असता. इतिहास घडवणार. कारण पक्ष बनवला, काही महिन्यात निवडणुका लढवल्या आणि दिल्लीच्या अत्यंत लोकप्रिय अशा मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करून केजरीवाल विधानसभेचे सदस्य झाले. आणि विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. काँग्रेसच्या पाठिंब्याने असेल, पण मुख्यमंत्रीपद मिळालं. पुढच्या 2 निवडणुका प्रचंड बहुमताने 70 मध्ये 67 आणि 63 अशा जागा जिंकून ते 3दा मुख्यमंत्री झाले. आणि आज किती दयनीय अवस्थेत त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलंय हे बघितलं की त्या नेत्याचं आणि त्याच्या पक्षाचं वाईट वाटतं. ही वेळ त्यांनी त्यांच्यावर ओढून आणली, गरज नव्हती याची. जर आपल्याला जो अधिकार मिळालाय त्याचा योग्य वापर करून जर त्यांनी दिल्लीकरांना खुश केलं असतं. आज लक्षात घ्या, मी दिल्लीकरांना खुश म्हणजे काय म्हणतोय. कुठलाही नेता ज्या वेळेला फार मोठी महत्वाकांक्षा बाळगत असतो तेव्हा त्याने आपला बालेकिल्ला निर्माण करायचा असतो. किल्ला त्यातलाही असतो तो बालेकिल्ला. बालेकिल्ला सर्वात सुरक्षित, किल्ला तर अधिक आपला गड असतो. आणि मग सभोवार पसरलेला प्रदेश ही तुमचं राज्य होतं. आजच्या वाईट परिस्थितीत सुद्धा शरद पवारांनी बारामतीचा गड राखून दाखवलाय. बाकी शरद पवार महाराष्ट्रात काय असतील ते असतील. देशावर राज्य करताना नरेंद्र मोदींनी गुजरात हा आपला बालेकिल्ला बनवून टाकलाय. गेल्या 22 वर्षात नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये कोणी हरवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनाही माहिती आहे. यापूर्वीच्या 2017च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये परिस्थिती वाईट आहे बघितल्यानंतर पंतप्रधान पदावर असून सुद्धा त्यांनी गुजरातमध्ये 27 प्रचार सभा घेतल्या आणि भाजपची सत्ता गुजरातमध्ये राखून दाखवली. हा भाग मी एवढ्यासाठी सांगतोय की जर तुम्ही तुमचा पाया भक्कम केला तर पुढल्या काळात तुम्हाला फार मोठं पराक्रम गाजवता येतं. आधी आपलं राज्य, आपली पाळमुळं रुजवून घ्यायची. ती बारामती पुरती शरद पवारांनी केली असेल, गुजरातमध्ये तुमच्या नरेंद्र मोदींनी केली. पण आपल्याला स्वतःला बहुमत मिळालेलं नसताना दिल्लीमध्ये केजरीवाल पंतप्रधान व्हायला निघाले, अखिल भारतीय निवडणुका लढवायला निघाले, परत येऊन दिल्ली पुरते मर्यादित होऊन गेले. पण जी सत्ता मिळाली आहे त्यानंतर त्या सत्ता अधिकाराचा वापर करून आपल्या मतदाराला अधिकाधिक सुविधा देणं, त्याचं जीवन सुसह्य करणं यासाठी केजरीवाल यांनी तो अधिकार वापरला असता तर त्यांना दिल्लीत कोणी हरवू शकलं नसतं. पण झटपट 2 मिनिट्स नूडल सारखं झटपट क्रांती करायला निघाले होते. आणि आज केजरीवालांची अवस्था अशी आहे की 2दा तगडं बहुमत मिळवलेले केजरीवाल पुढच्या आणखी 3 महिन्यांनी होणाऱ्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला सत्ता मिळणार नाही म्हणून भयभीत झालेले आहेत. भयभीत झालेले आहेत. आणि म्हणून आपला चेहरा मागे करून आतिशी नावाची एक नवी महिला मुख्यमंत्री आणून कसं बसं दिल्लीच्या मतदाराला सामोरं जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अर्थात शेपूट घालणं हा त्यांचा स्वभाव आहे. निवडणुका लढवण्यापूर्वी पहिल्यांदा 10-12 वर्षापूर्वी कोण असतील, कपिल सिब्बल असतील किंवा तुमचे गडकरी असतील, अरुण जेटली असतील, ह्या कोणाच्या विरुद्ध बेताल बेछूट आरोप करायचे. शेवटी ते कोर्टात गेल्यावर लोटांगण घालून माफी मागत होते केजरीवाल. तो त्यांचा स्वभाव आहे. फसलो की गयावया करायचं. आता सुद्धा
ती परिस्थिती आली आहे. पण ती परिस्थिती जेटली, गडकरी किंवा कपिल सिब्बलने आणलेली नाही, केजरीवालनी स्वतः आणली. कशी आणली स्वतः? कशी आणली? की मी तुरुंगात राहून पण सरकार चालवीन, कायद्यातल्या त्रुटी काढायच्या आणि त्याचा गैरवापर करायचा. तर एक लक्षात ठेवायचं असतं, तुमच्या हातात पत्ते आहेत तसं समोरच्याच्या हातात पत्ते असतात. तुमच्या हातात बॅट असेल, समोरच्याकडे बॉल तरी असतोच. आणि इथेच केजरीवाल फसले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपलं कर्तृत्व सांगण्यापेक्षा काँग्रेस बरोबर युती केली आणि तरीही तिसऱ्यांदा 7ही जागा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस संयुक्तपणे हरले. गेल्या 2 निवडणुका हे 2 पक्ष स्वतंत्रपणे लढून पडले होते, यावेळेला एकत्र राहून भाजपकडून पराभूत झाले. आणि त्या लोकसभेचे जे निकाल आहेत, त्या निकालांनी केजरीवालना भयभीत केलेलं आहे. त्यांना खात्री आहे की आत्ता त्यांच्यावर जो शराब घोटाळ्याचा आरोप आहे, त्याच्या संबंधित जे पुरावे समोर आलेले आहेत, त्यानंतर त्या खटल्यातून त्यांची कदापि सुटका होणार नाहीये. कदापि सुटका होणार नाही. आणि म्हणून जी बदनामी झाली आहे त्या बळावर आपण परत विधानसभा जिंकू शकत नाही. विधानसभेच्या ज्या 70 जागा आहेत त्यामध्ये 35-36चं बहुमत आपल्याला मिळणार नाही, याचा आत्मविश्वास त्यांना आहे. आणि तो आत्मविश्वास हा लोकसभेच्या निवडणूक निकालातून आलेला आहे. निकालातून आलेला. कारण गेले 6 महिने दिल्लीमध्ये अक्षरशः अराजक माजलेलं आहे. सरकार, शासन, महापालिका, नागरी सुविधा काही काही उरलेलं नाही. सगळा चुथडा झालेला आहे. आणि तो चुथडा एवढ्यासाठी झाला की केजरीवालांनी राजीनामा देऊन दुसरा कोणाला पक्षाचा मुख्यमंत्री केला तरी निदान कसं बसं सरकार चाललं असतं आणि पक्ष बदनाम झाला नसता. आपण ह्यांच्या हाती कारभार सोपवला आणि दिल्लीचं वाटोळं झालं. हा अनुभव, दिल्लीचा नरक करून टाकला, हा अनुभव गेले 6 महिने लोक घेत आहेत. आणि कशासाठी? तर केजरीवालचा अहंकार, जेल जाऊंगा लेकिन इस्तीफा नहीं दूंगा. आता त्याची किंमत मोजायची पाळी आली आहे. कारण काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून निवडणुका लढवल्या लोकसभेच्या, तरीही दारुण पराभव झालेला आहे. आणि या दारुण पराभवाचे आकडे जर तुम्ही बघितलेत तर 7 लोकसभा आणि 70 विधानसभा या मतदान क्षेत्रामधलं जे मतदान आहे त्यांनी केजरीवालना भयभीत केलेलं आहे. या 70 पैकी 52 विधानसभा मतदारसंघात भाजपला निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे. अर्थात ते लोकसभेला मिळाले. पण त्यामुळे ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे तिथले आम आदमी पार्टीचे आमदार गडबडलेले आहेत. गडबडलेले. आणि ते दबल्या आवाजात का होईना केजरीवालने आपलं कसं वाटोळं केलं हे बोलायला लागलेले. आणि ज्या 70 पैकी 18 मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळालं नाही, काँग्रेस किंवा तुमच्या आम आदमी पार्टीला ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये मताधिक्य मिळालेलं आहे त्यामध्ये अधिकाधिक मतदारसंघ मुस्लिम लोकसंख्येचे आहेत. आणि जिथे मुस्लिम लोकसंख्येचे मतदारसंघ आहेत तिथे काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं आहे. थोडक्यात आपल्याकडे सातत्याने राहिलेला काँग्रेसचा मतदार, मुस्लिम मतदार आणि दलित मतदार या लोकसभेत काँग्रेस बरोबर हात मिळवल्यामुळे परत काँग्रेसकडे गेल्याचा पुरावा केजरीवालना मिळालेला आहे. आणि म्हणून केजरीवाल गडबडलेले आहे. एका हिंदी पत्रकाराने फार सुंदर याचा खुलासा केलाय की अतिशी मारलेना, या महिलेला त्यांनी मुख्यमंत्री केलंय, ती अतिशी मारलेना हिचं नावच मुळात फारसी आहे. आणि त्यामुळे अतिशी हे नाव मुस्लिम मतदाराला आकर्षित करू शकतं. म्हणून दुय्यम किंवा तिसऱ्या वर्गातली असून सुद्धा, नेतृत्वामध्ये तिसऱ्या वर्गातली असून अतिशीला मुख्यमंत्री केलंय. याचं कारण केजरीवाल मतदाराला घाबरलेले. मुस्लिम मतदार, दलित मतदार काँग्रेसकडे जाईल आणि उरलेला आपल्या विरुद्ध आहे.
आणि त्यामुळे विधानसभेची निवडणूक परत येणार नाही आणि आम आदमी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होणार असेल तर तो आतिशीच्या चेहऱ्यामुळे झाला हे दाखवण्यासाठी केजरीवाल आता आतिशीच्या मुखवट्या मागे आपलं तोंड लपवत आहेत. कारण त्यांना खात्री आहे 52 जागी जर भाजपनं मताधिक्य घेतलेलं असेल आणि आपण गेल्या 6-8 महिन्यामध्ये संपूर्ण दिल्लीचं जे वाटोळं करून टाकलेलं आहे त्यामुळे गरीबातला गरीब आणि वीज किंवा पाणी फुकट मिळणारा मतदार सुद्धा आपल्या मदतीला येणार नाही. कारण आत्ता अगदी गेल्या काही महिन्यामध्ये जी अतिवृष्टी दिल्लीमध्ये झाली, जास्तीत जास्त पाऊस पडला आणि सखल भागामध्ये झोपडपट्ट्या वगैरे जी बैठ्या वस्त्या आहेत, गलिच्छ वस्त्या आहेत, त्या पाण्याखाली बुडाल्या. त्याचं खापर तिथले नागरिक केजरीवालच्या कारभारावर फोडायला लागलेत. त्यामुळे पराभव केजरीवालला विधानसभेतला पराभव समोर दिसायला लागलेला आहे. आणि म्हणूनच जामीन मिळाला त्यानंतर हा माणूस राजीनामा देतोय. गेले 6 महिने तुरुंगात असताना आणि कारभार करू शकत नसताना आपण राजीनामा देणार नाही असा हट्ट करणारा माणूस अचानक बदलण्याचं कारण साधं सरळ आहे की आपण मुख्यमंत्री असताना पक्षाचा पराभव झाला असा गवगवा होऊ नये म्हणून आपण पक्षाचं नेतृत्व सोडले आणि आतिशीच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या विधानसभा आम आदमी पक्ष हरला असा देखावा निर्माण करण्यासाठी पराभवापूर्वी केजरीवालनी मुख्यमंत्री पदावरून पळ काढलेला आहे. आपलं तोंड लपवण्यासाठी त्यांनी आतिशी नावाचा मुखवटा चढवलेला आहे. आणि कारण मी तुम्हाला आकड्यात सांगितलं 52 मतदारसंघात भाजपला लोकसभेला बहुमत मिळालं म्हणून विधानसभेला तेवढ्या जागा भाजप जिंकेल असं नक्कीच नाहीये. पण 10 वर्षाचा कारभार केजरीवाल यांनी जो केला इतकं प्रचंड बहुमत पाठीशी असताना लोकांची कामं करणं त्यासाठी साधन संपत्ती वापरणं यापेक्षा दिल्लीचा पैसा पंजाब निवडणुकीसाठी वापरायचा, दिल्लीत शराब घोटाळा करायचा आणि त्याचा पैसा गुजरात किंवा गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरायचा. हे जे काय उद्योग केजरीवाल यांनी केले त्यातून दिल्लीकरांना आता जाग आलेली आहे. ती फुकटची वीज, फुकटचा बस प्रवास महिलांना, फुकटचे काय ती औषधं या सगळ्यातून आपलं दैनंदिन जीवन नरकवासात गेलेलं आहे आणि ते केजरीवालमुळे गेलेलं आहे. केजरीवालच्या फसव्या योजना आणि घोषणा यांनी आपल्या नागरी जीवनाचा सत्यानाश झालेला आहे. हे जितकं कळायला लागले तसतसा मतदार हा केजरीवाल आणि आम आदमी पासून दुरावलेला आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर हातमिळवणी केल्यानंतर देखील केजरीवालांच्या पक्षाचा लज्जास्पद पराभव झालाय. 52 विधानसभा क्षेत्रामधलं मताधिक्य हे त्यांना घाबरवायला लागलेलं आहे. आणि मग निदान पळायला जागा पाहिजे की पराभव झाला पण तो त्याचं नेतृत्व मी करत नव्हतो, तो आतिशीचा पराभव आहे असं दाखवण्यासाठी आतिशीला पुढे केलंय. आणि परत आतिशी हे फारसी नाव असल्यामुळे मुस्लिम मतं त्यामुळे तरी आपल्याला मिळतील हा एक खुळा आशावाद आहे. खुळा आशावाद आहे. कधी कधी आपल्याकडे म्हणतात ना जो काय ते बूंद से गई वो हौद से नहीं आती. 6 महिने जर त्यांनी वेळच्या वेळी कारभार चांगला चालेल यासाठी प्रयत्न केला असता आणि हव्यास धरला नसता तर आज त्यांना मतदाराला घाबरण्याची वेळ आली नसती. पण गणित आपल्या हातून सुटले हे केजरीवालनी समजून घेतलेलं आहे आणि म्हणून माणूस आतिशीच्या मागे आपलं तोंड लपवतोय, आतिशीच्या पदरा आड आपलं तोंड लपवतोय. अर्थात आतिशी काय चीज आहे हे इतर अनेकांनी सांगितलेलं आहे. जिचे आई बाप हे अफजल गुरु सारख्या दहशतवाद्याला माफी मिळावी म्हणून परत परत सुप्रीम कोर्टात जात होते, राष्ट्रपतीकडे याचिका करत होते. अशा लोकांना केजरीवाल पुढे करतो याचं कारण सरळ आहे.
की आता या पक्षाचे आणि केजरीवालच्या राजकारणाचे 100 अपराध भरलेले आहे, पापाचा घडा भरलेला आहे. मला वाटत नाही विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्ष फार यश मिळू शकेल, आणि फार यश मिळालं नाही तर तो पक्ष निवडणुकीत टिकण्याची सुद्धा शक्यता नाही. पण निवडणुकीनंतर टिकेल किती याचीही शंका आहे, याचीही शंका आहे. पण एक गोष्ट साफ आहे की ज्या फुसारक्या मारल्या त्यातून केजरीवाल यांनी स्वतःचं नुकसान करून घेतले. भाजपने केजरीवालला हरवलं असं मला अजिबात वाटत नाही. केजरीवालच्या पोरकटपणाने आणि अनाठाई आक्रस्ताळेपणाने आम आदमी पक्षाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कधी कधी तुमचा पराभव कोणी करू शकत नाही असं वाटलं की तुम्ही स्वतःच्या पराभवाची बेगमी करून ठेवता. त्यासाठी केजरीवाल सारखा नेता त्या पक्षात असावा लागतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.